नमस्कार, मी अकबर बागवान आणि तुम्ही पाहत आहात सोलापुरातील प्रसिद्ध न्यूज चॅनल लोकप्रधान न्यूज चॅनल। या विशेष बातमीचे प्रायोजक आहेत सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर, हॉटेल बडेमिया आणि कापड दुकानासाठी सोलापुरात असलेलं भव्य दिव्य शोरूम इक्बाल फॅशन। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा घंटा अखेर वाजला असून 2 वर्षांनंतर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही महिन्यात पार पडणार आहेत। पालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी ज्याला म्हणली जाते ती प्रभाग रचना बुधवारी प्रशासनाने जाहीर केली। त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षातील पुढाऱ्यांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत। चला तर मग जाणून घेऊया प्रभाग रचनेसंदर्भात काही सविस्तर माहिती। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी जहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात सोलापुरातील प्रसिद्ध चॅनल लोकप्रधान न्यूज चॅनल। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली। ती बहुतांश 2017च्या प्रभाग रचनेप्रमाणेच आहे। त्यामध्ये 4 सदस्यांचा एक प्रभाग असून भौगोलिक रचना ही पूर्वीप्रमाणेच ठेवल्याचे बोलले जात आहे। सोलापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना ही 2017च्या प्रभाग रचनेप्रमाणेच आहे। 4 सदस्यांचा एक प्रभाग असून भौगोलिक रचना ही पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे। प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर 15 सप्टेंबर पर्यंत सूचना व हरकती मागवल्या आहेत। एकूण 26 प्रभाग आणि 102 नगरसेवक असणार आहेत। 1 ते 24 क्रमांकाच्या प्रभागात 4 सदस्य असतील तर 25 व 26 क्रमांकाच्या प्रभागात प्रत्येकी 3 सदस्य असतील। प्रारूप प्रभागाचा एकत्रित नकाशा देखील महापालिका प्रशासनाने जाहीर केला आहे। 3 ते 15 सप्टेंबर पर्यंत हरकती आणि सूचना घेण्यात येणार आहे। हरकतींवर सुनावणी 16 ते 22 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे। 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान नगर विकासला हा आराखडा सादर करण्यात येणार आहे। त्यानंतर 26 ते 30 सप्टेंबर राज्य निवडणूक आयोगास हा आराखडा जाहीर होणार आहे आणि अंतिम रचना 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान जाहीर होणार आहे। दरम्यान यंदाच्या निवडणुकीसाठी सन 2011 ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे। त्यानुसार शहराची लोकसंख्या 9,51,558 इतकी धरण्यात आली आहे। सर्वात जास्त लोकसंख्या प्रभाग 6 मध्ये असून 41,077 इतकी लोकसंख्या प्रभाग 6 मध्ये, तर कमी लोकसंख्या प्रभाग 4 मध्ये 33,681 इतकी आहे। यंदाच्या निवडणुकीसाठी ओबीसींसाठी 28 प्रभाग राहणार आहेत। त्यापैकी 14 प्रभागात ओबीसी महिला राहणार आहेत। एकूण प्रभाग 26, 4 सदस्यांचे प्रभाग एकूण 24, 3 सदस्यांचे प्रभाग 2, महिला राखीव 51 प्रभागात असणार आहे, तर एकूण खुले 51 असणार आहे। त्यामध्ये एससी साठी 15 प्रभाग आरक्षित राहणार आहे, एसटी साठी 2, ओबीसी साठी 28 प्रभाग आरक्षित राहणार आहे।